नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला रेग्युलर अपडेटसाठी सबस्क्राईब करा. तसंच तुमचे जे काही डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करत चला. तर बघा मित्रांनो, आजची जी सर्वात मोठी अपडेट आहे, ज्या विद्यार्थ्यांनी झेडपीचे जे काही पेंडिंग एक्झाम होती, फॉर एक्झाम्पल आरोग्यसेवक, ग्रामसेवक इत्यादी पदांचे जे विद्यार्थी बऱ्याचशा दिवसापासून वाट बघत होते, त्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आणि एक चांगली गुड न्यूज आहे. तर याची हॉल तिकीट आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांची आता आरोग्यसेवक या पदांची एक्झाम आहे, त्यांचे हॉल तिकीट इथे आलेले आहे. तर ती आपण डाउनलोड कशी करायची, त्याची लिंक, ही संपूर्ण गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सोबतच एक तुम्हाला एक सॅड न्यूज पण आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये. तर ती सॅड न्यूज कोणती आपण ती पण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला आता सुरुवात करूया. बघा, आता एक सॅड न्यूज म्हणजे आता बघा, आपल्याला माहिती आहे की हॉल तिकीट आता आरोग्यसेवक या पदांची आणि आरोग्यसेवक तसेच जे काही इतर होती पदे, महिला आरोग्यसेविका आणि कंत्राटी ग्रामसेवक इत्यादी पदांची आपल्याला माहिती आहे की 10 जूनपासून एक्झाम होणार होती. पण आता याच्यामध्ये बघा, एक हॉल तिकीट ज्या दिवशी आली, म्हणजे आज हॉल तिकीट आली आणि हॉल तिकीटच्याच दरम्यान ही सूचना पण आली. तर ही सूचना काय आहे बघा, तर ज्या विद्यार्थ्यांनी आरोग्यसेवक, आरोग्यसेविका आणि कंत्राटी ग्रामसेवक या पदांचे फॉर्म भरलेले होते, तर याच्यामध्ये काय झालेलं आहे बघा, रायगड आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये काय आहे, आता कोकण विभागाच्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असल्यामुळे आता ह्या परीक्षा तुम्हाला इथे देता येणार नाही. ह्या फक्त 3 जिल्ह्यांसाठी ही न्यूज आहे. बाकीच्या जिल्ह्यांवरती इथे काही परिणाम होणार नाही. बघा, तर उर्वरित 18 जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा यापूर्वीच्या निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार होणार, याची सर्वांनी नोंद घ्यायची. तर फक्त हे जे 3 जिल्हे आहेत, त्यांची जी एक्झाम आहे 10 तारखेपासून होणार नाही. इथे लक्षात ठेवा, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. तर इथे तुम्ही डिमोटिवेट होऊ नका, कारण तुमची जी एक्झाम आहे मित्रांनो होणार आहे. फक्त आता ही आचारसंहिता जी लागलेली आहे, तर ही आचारसंहिता जर एकदा याच्या निवडणुका पार पडल्या की तुमची पण एक्झाम इथे होणार आहे. तर ही झाली. आता या विद्यार्थ्यांची इथे हॉल तिकीट येणार नाही, हेच इथं सांगायचं होतं. त्याच्यानंतर आता हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड कशी करायची, ती लिंक कोणती आहे, ती पण आपण आता इथे माहिती बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, झेडपीचे जे काही पेंडिंग पोस्ट आहेत, त्यांची एक्झामची आपली जी हॉल तिकीट आहे, त्या हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला या लिंकवरती जावं लागेल आणि या लिंकवरती गेले की तुम्हाला इथून हॉल तिकीट डाउनलोड करता येईल. तर ही जी लिंक आहे आपण ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक मिळेल. तिथून तुम्ही या ग्रुपला जॉईन व्हा आणि इथून हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. सोबतच इथे एक महत्त्वाची अपडेट आणखी आहे बघा, आरोग्यसेवक 40% फक्त हॉल तिकीट आलेले आहे. इथे 10 आणि 11 तारखेला ज्या एक्झाम आहेत त्यांचे हॉल तिकीट आलेले आहे. बाकी ज्यांची हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल, त्यांनी त्यांची एक्झाम 12 तारखेला आहे असं समजावं. तर फक्त आता सध्यासाठी आरोग्यसेवक 40% याची हॉल तिकीट आलेली आहे. येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये 50%ची पण हॉल तिकीट्स येऊन जातील. तर सध्या IBPS काय करतं आहे, एक्झामच्या फक्त 4 ते 5 दिवसाआधी हॉल तिकीट रिलीज करत आहे. तर त्याच्यानुसार तुम्ही आपल्या जे काही तुमची एक्झाम आहे, त्याच्या 4 दिवसाआधी तुमच्या प्रत्येक पोस्टची हॉल तिकीट इथे येईल, 4 ते 5 दिवसाआधी. ओके. तर सध्या आरोग्यसेवक 40%साठी 10 आणि 11 तारखेचीच इथे हॉल तिकीट आलेली आहे. तर हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काही नाही, या लिंकवरती जाऊन इथे क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही जर एकदा क्लिक केलं तर याच्यामध्ये बघा तुम्हाला अशी लिंक इथे ओपन होईल आणि इथे बघा तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये डाउनलोड करायची, इंग्लिश, मराठी. त्याच्यानंतर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. रजिस्ट्रेशन टाकल्यानंतर तिथे तुम्हाला पासवर्ड टाकायचा. जर पासवर्डचं फॉर्मॅट बघा कसं टाकायचं, डेट, मंथ आणि इयर या फॉर्मॅटमध्ये. काही विद्यार्थी इथे चुकवतात आणि मग त्यांची हॉल तिकीट डाउनलोड होत नाही. तर बघा, फॉर्मॅट कसं असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुमची जर डेट ऑफ बर्थ समजा 24 असेल, 5 आणि 1994 असेल, तर या प्रकारे तुम्हाला टाकायचं आहे. सोबत ही डॅश पण द्यायची. ओके. हे डॅश जर तुम्ही दिली नाही तर तुमची हॉल तिकीट इथे रॉंग क्रेडेन्शियल असं तुम्हाला मेसेज येईल मग. तर या प्रकारे फॉर्मॅट टाकून तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायची. त्याच्यानंतर कॅप्चा एंटर करायचा आहे आणि इथे लॉग इन करायचं. तुमची हॉल तिकीट डाउनलोड होऊन जाईल 40% कारण फक्त सध्या 40%ची हॉल तिकीट आलेली आहे. तर या प्रकारे हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या आणि तुम्ही मित्रांनो कोणत्या पोस्टसाठी आता सध्या तर आरोग्यसेवक 40%ची एक्झाम आहे. तर आरोग्यसेवक 40% भरला आहे की तुम्ही 50% भरला आहे आणि कोणत्या जिल्ह्यात भरला आहे फॉर्म, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तर ही संपूर्ण अपडेट होती मित्रांनो. याच्यामध्ये आणखी जर तुमचे काही डाऊट असतील
आणि पेसा संदर्भात ही सध्या नॉन पेसाची एक्झाम आहे. पेसा संदर्भात कुठलीही अपडेट आलेली नाही. जशी काही अपडेट येईल आपण ती पण माहिती कव्हर करू. तर ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आणखी जर तुम्हाला काही माझ्याकडून काही पॉईंट सुचले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो. सध्यासाठी एवढीच माहिती होती. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. थँक यू व्हेरी मच.